नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परकड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे पुण्यातील मराठा समाजाचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप कौतुक. म्हणजे त्यांच्या बद्दल खरोखर म्हणजे प्रेरणा घेऊन त्यांनी जे काही केलेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांचं खूप अभिनंदन. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं जुळवून आणायचं कारण अरविंद शिंदे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी हे सगळं जुळवून आणलं होतं आणि ती बैठक घेतली होती. म्हणजे आता अभिनंदन कसलं, नुकतंच पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे हिचा आत्महत्या खून जे आहे ते झालं, त्याच्याबद्दल अत्यंत खेद हे झालं. आणखीन त्याच्यामध्ये जे अडकलेली लोक आहेत ही दुर्दैवानी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. आणि त्या अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसची असल्या कारणामुळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षसुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप टीका होती आहे. पण ही टीका होत असताना अरविंद शिंदेंनी पुढाकार घेऊन सगळ्या मराठा नेत्यांना एकत्र करून, सर्वपक्षीय माझ्यामध्ये तिथे लोक होती, यांना एकत्र बोलवून त्यांनी एक निषेध व्यक्त केला. आणखीन इथून पुढे लग्नसराईती कशा झाल्या पाहिजेत, काय झाल्या पाहिजेत याच्याबद्दल, म्हणजे कशा झाल्या पाहिजेत. आणि एक सुसंस्कृतपणा, एक मॅडम होत्या तिथे, बाई होत्या, मला नंतर नाव माहीत नाही मला, पण त्यांनी सांगितलं की आधी मुलींना आत्मनिर्भर करा, आणखीन स्वतःच्या पायावर उभं राहतील असं करा. ही एक फार मला स्वाभिमानी होण्याचा जो त्यांनी संकल्प सोडलेला आहे तो, त्याच्याबद्दल मला त्या मॅडमचं पण खूप खूप अभिनंदन. आज काय झालेलं आहे की जसं डेव्हलपमेंट झालेली आहे, काय तुमचं आय टी आलेलं आहे, एज्युकेशनच्या शिक्षणाच्या मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट येत आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ऑटोमोबाईल हब तर आधीपासूनच पूर्ण होतं, शैक्षणिक हब पण होतं, नंतर आणखीन ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानातनं लोक पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्याची एकदमच कायापालट झाल्यासारखं झालेलं आहे. आणखीन त्यामुळे पुण्याची वस्ती वाढलेली आहे. आता पुण्याची वस्तीसुद्धा तुम्ही अगदी सेंट्रल पुणे म्हटलं, जुनं पुणे म्हटलं तर तिथे मराठी वस्ती आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये मराठी वस्ती आहे. पण नवीन जो भाग डेव्हलप झालेला आहे सगळा, म्हणजे विशेषतः पिंपरी चिंचवड, तिकडे नगर रोडला खराडी वगैरे, किंवा इथे औंधच्या पाशी बाणेर बिणेर हा जो भाग सगळा डेव्हलप झाला आहे, हिंजवडी वगैरे तो भाग जो डेव्हलप झालेला आहे, इथे प्रामुख्याने सगळे अमराठी लोक आहेत सगळी. आणि ती लोक पुण्यात त्यांना, त्यांच्या उत्तर हिंदुस्थानापेक्षा पुण्यात त्यांना जास्त सिक्युअर्ड वाटतं, म्हणून पुण्यामध्ये ते येऊन राहतात आणि स्थायिक होतात. आणि कारण पुण्यात काय, हे रात्री अपरात्री तुम्हाला फिरता येतं आहे व्यवस्थित, तुम्हाला शिक्षण उत्तम मिळतं आहे पुण्यामध्ये, सगळ्या प्रकारचं शिक्षण उत्तम मिळतं आहे पुण्यामध्ये, आणि नोकरीधंदा तुम्हाला चांगला मिळतो आहे पुण्यामध्ये. त्याच्यामुळे पुण्याला लोक प्रिफर करतात आणि क्लायमेट पण चांगलं आहे पुण्यामध्ये कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे पुण्याला लोक प्रिफर करतात. परत मुंबई जवळ आहे. पण ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की जी आजूबाजूची जी खेडी होती त्या खेड्यांचं रूपांतर, जसं विस्तार वाढला तसं त्या खेड्यांचं ॲक्विजिशन झालं, तिथे मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट व्हायला लागल्या. म्हणजे जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. म्हणजे काही ठिकाणी अगदी 1 कोटी रुपये गुंठासुद्धा जमिनी आहेत. आणि ह्या 1 कोटी रुपये गुंठा जमिनी मिळून जो काही त्या शेतकऱ्यांना वगैरे जे काही पैसे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोक श्रीमंत झालेली आहेत. ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे की त्याच्यामध्ये काही वाईट काहीच नाही आहे. माणसाने श्रीमंत होणं याच्यामध्ये अजिबात काही वाईट नाही आहे. आणि कसं झालं की श्रीमंती आली, श्रीमंतीबरोबर त्याच्याबरोबरचे बाकीचे नाद आले. काही लोकांनी खरोखर चांगल्या प्रकारे त्या पैशाचा विनियोग केला आहे, आणखीन मोठे व्यावसायिक झालेले आहेत. पण काही लोकांना ती श्रीमंती पचवता आलेली नाही आहे. आणि ती श्रीमंती पचवता आली नाही, त्यामुळे कसं आहे, तुमच्या म्हणजे हे फक्त महाराष्ट्रात ह्याच्यातला भाग नाही, तुम्ही गुरगावला जा, तिकडे नोएडाला जा,
या ठिकाणी सुद्धा हरियाणा, उत्तर प्रदेश ह्या भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. किंवा बंगलोरला जा तुम्ही, तर बंगलोरला सुद्धा हीच परिस्थिती आहे. म्हणजे तो जो ग्रामीण भाग जो सधन झालेला आहे, शेती विकून सधन झालेला आहे, तो जो ग्रामीण भाग सधन झालेला आहे त्या ह्याच्यामुळे पैसे एकदम अफाट आल्यामुळे एकदम आणि कोणाला आपल्या मुलामुलींची लग्न थाटामाटात करायला आवडणार नाही, कोणाला आपल्या मुलामुलींना हे करता येणार, म्हणजे काय म्हणतात त्याला, आनंदी ठेवायला आवडणार नाही. प्रत्येकाला आवडेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. पण ह्याच्याबरोबर जे शिक्षण घ्यायला पाहिजे त्या शिक्षणात आपण कुठेतरी कमी पडतोय असं त्या मीटिंगमध्ये जे काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यानंतरची, त्याच्यामध्ये जी कोणी लोक काही बोललेली आहेत त्याच्यावरनं असं माझं हे, आणि माझा जो काही अभ्यास आहे, माझा जो काही संबंध आहे या संपूर्ण याच्यामध्ये, त्या याच्यामध्ये मला हेच माझं रीडिंग आहे की शिक्षणाचा अभाव आहे. पैसे आहेत पण शिक्षण घेतलेलं नाही. शिक्षण घेतल्यानंतर जी परिपक्वता येते किंवा जो पॉलिशनेस येतो तुमच्या आयुष्याला, तो कुठेतरी आपण कमी पडतोय. आणि त्याच्यामुळे पैसे वारेमाप पैसे आल्यामुळे थोडासा सुसंस्कृतपणासुद्धा घसरलेला आहे. काय तर हे सगळं म्हणजे त्या मीटिंगमध्ये सगळ्या या गोष्टींची चर्चा झालेली आहे. आणखीन आपण कसं सुसंस्कृत व्हायचं, कारण एक लक्षात घ्या, पुण्याने कायम किंवा मराठी माणसांनी कायम देशाला दिशा दाखवलेली आहे. मी नीट जबाबदारीने बोलतोय. आणि तेच ते गृहस्थ जे प्रेस कॉन्फरन्सला बोलत होते त्यांनी पण सांगितलेलं की पुण्याने कायम दिशा दाखवलेली आहे. जसं शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर आणि हा त्यांनी सुमोठो पुढाकार घेतला. ह्याच्यामध्ये कुठलं पक्षीय राजकारण नाही किंवा कुठल्याही प्रकारचं राजकारण न हे करता त्यांनी सगळ्या लोकांना बोलवून तो जो काही काय म्हणतात त्याला, ती जी काही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये जे काही त्यांनी ठराव पास केले त्याच्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे आणि खरंच त्यांचं अभिनंदन आहे. आणखीन अशाच प्रकारे त्यांनी समजा ते ही वाटचाल करून म्हणजे राजकीय दृष्ट्या, कारण एक आपल्याकडे म्हणे यथा राजा तथा प्रजा. काय आज तुम्ही बघा, अजितदादांच्या मुलाचा सुद्धा मध्यंतरी साखरपुडा झाला. तो साखरपुड्याला किती लोक होती, अगदी जवळची लोक, आणखीन घरातली सगळी लोक होती त्याच्या ह्याच्यामध्ये. कुठे त्यांचा म्हणजे अजितदादांना तो असा मोठा गाव जेवण काय पुण्याला जेवण घालायला त्यांना काही अडचण नाही आहे. पण तो तसा हे न करता त्यांनी अगदी म्हणजे चांगलं पण उत्तम प्रकारे त्यांनी तो साखरपुडा केला. काय तर अशाच पद्धतीने काय सगळ्यांनी याच्यापासून प्रेरणा घ्यावी. आणखीन तो जो अंकुश जे माझ्या मते अरविंद शिंदेंनी सांगितलं आणि त्या बाई होत्या त्यांनी, आणखीन एक दुसरे गृहस्थ होते त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल खरोखर त्यांनी एक खूप सुंदर वाटचाल केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. मी नुसतंच मराठा समाजाचं म्हणणार नाही मी की पण इतर समाजांनी सुद्धा त्यांच्याकडनं ह्या काही गोष्टी घ्याव्या. आणि मी अरविंद शिंदेंना मी तर असं सांगेल किंवा त्या सगळ्या जे नेते लोक होते किंवा जे पुढारी होते किंवा जे मराठा समाजाचे जी लोक होती तिथे सगळी मोठी, त्यांनी म्हणजे मराठा समाज हा एक राजा आहे जे राजकीय हे असलेले आहे. त्यांनी इतर जातींना सुद्धा दिशा दाखवावी. आणखीन इतर जातींवर सुद्धा त्यांनी हे करून अशाच पद्धतीचं हे करावं. आणि हा जो बडेजाव किंवा ते यांच्या हाताने चावी दिली, त्यांच्या हाताने अंगठी घातली, चेन घातली वगैरे हे जे काही होतं, हा म्हणजे खरंच कधी कधी किळस वाटते ह्या गोष्टीची. पण असो, पुढे येऊन अरविंद शिंदेंनी ते केलेलं आहे. त्यांचं परत एकदा मी खूप खूप कौतुक करतो, आणखीन अभिनंदन करतो त्यांचं. आणि तसंच संपूर्ण मराठा समाजाचे जे तिथे नेतृत्व जमलं होतं त्यांचंसुद्धा एकमताने ते हे केल्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन, आणखीन कौतुक. आज एवढंच. धन्यवाद.